सो जर आजचं मार्केट आपण बघितलं ना तर इंडिया विक्स ऑलमोस्ट 5.5% वाढलंय आणि भरपूर दिवसानंतर, आता हे इंडिया विक्सचा चार्ट आहे, 1 डेची टाइम फ्रेम आहे, तर इंडिया विक्स बघा डाऊन 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 चालला होता आणि पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये राईज बघतोय. तर ह्याच्यामुळे होणार काय तुम्हाला सांगतो. पहिलं तर निफ्टी पण आज फॉल केलाय, 25,000च्या लेवलच्या खाली आहे. बट ह्याच्यामुळे इकडे इम्पॉर्टंट गोष्ट आहे, हे बघा, निफ्टीची टोटल कॉस्ट जी असते, स्टॅडल कॉस्ट, ती इकडे राईज होते, 1% राईज झाले. सेन्सेक्सची पण सॅडल कॉस्ट राईज झाली आहे. म्हणजे थोडक्यात काय, हा डेटा जरा करेक्ट नाहीये. 1% राईज झालाय आणि सेन्सेक्स पण 1% राईज झालाय. सो निफ्टी आणि सेन्सेक्सचा दोन्हीचा डेटा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे प्रीमियम्स वाढतात. आता ह्याने काय होणार आहे माहितीये काय, की मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी जी नव्हती ती व्हॉलेटिलिटी येणार. आणि जर हा वीक जो आता आपल्याला किती दिसतोय, आता ऑलमोस्ट आपला वीक चाललाय 11:30, जर 14-15ला पोहोचतो तर या ठिकाणी तुम्हाला खूप जास्ती मुवमेंट्स बघायला भेटतील. आत्ताच्या मार्केटमध्ये काय होत होतं, ऑप्शन बायर्सला प्रॉफिट होत नव्हते, बिकॉज मार्केटमध्ये मुवमेंट्स नव्हत्या, गॅप अप गॅप डाऊन होत नव्हते, प्रीमियम्स वाढत नव्हते. बट आता जर विक्स राईज होतोय, 5% राईज झालं, यंदा काळामध्ये अजून जर राईज झाला तर ऑप्शन बायर्सचे परत एकदा दिवस येताना दिसतील.